श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 3 जुलै वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी तिथी जी आहे तर ती येत असते, परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थी तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं. भगवान संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेश हे पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि आपण जी काय सेवा करतो गणपती बाप्पांची, छोटे मोठे उपाय करतो, तर त्याचं फळ नक्कीच आपल्याला गणपती बाप्पा जे आहेत तर ते देत असतात. म्हणूनच आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खास करून आपल्या घरामध्ये काही सेवा उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहे. कारण की बघा, 3 जुलैला संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जे काही सेवा करतो, उपाय करतो, तर ते 100% शीघ्र फलदायी ठरत असतात. गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांना कधी नाराज करत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या जीवनामध्ये जर काही संकटे, अडीअडचणी, अडथळे असेल तर ते दूर व्हावे यासाठी आपल्याला अतिशय अत्यंत महत्वाचा आणि तितकाच प्रभावशाली नारळाचा उपाय करायचा आहे. हा नारळाचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम विघ्नहर्ताय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर देखील करा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, हा नारळाचा उपाय जर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केला तर आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होईल, मुलांना शैक्षणिक यश मिळेल आणि या दिवशी प्रत्येक आई किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी एक नारळ जो आहे तर तो एका ठिकाणी अर्पण करायचा आहे. कारण की बघा, गणपती बाप्पा जे आहेत ना तर ते सुख करता, दुःख हरता, विघ्न हरता आहे. त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत, मंगलदाता आहेत आणि इच्छापूर्ती करणारे दैवत मानले जातात. गणपती बाप्पा त्यांच्या भक्तांच्या जीवनामध्ये कधीही संकट जे आहे तर ती येऊन देत नाही. आले तरी गणपती बाप्पा ते सहज टाळतात. त्याचबरोबर भक्तांच्या ज्या काही समस्या, अडचणी असेल तर त्या बाप्पा नक्कीच नष्ट करत असतात. तर गणपती बाप्पांची आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने सेवा जी आहे तर ती करायची आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हणजे शुक्रवारला तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडस गोमित्र किंवा गंगाजल जे आहे तर ते टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे. मात्र स्नान करत असताना तुम्हाला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यावरती आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा. यानंतर आपल्या देवघरामध्ये सर्वांच्याच गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती असतेच असते. आता तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटोची पूजा करायची आहे. तर फोटोला तुम्हाला पाण्याचा थोडासा शिलकावा द्यायचा आहे, फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मात्र मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला विधिवत अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे. विधिवत अभिषेक म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे, यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. परत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला छान पुसून घ्यायची आहे आणि देवघरामध्ये विराजमान करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना तुमच्याकडे जर सुगंधी अत्तर असेल तर अत्तर लावा, नसेल तर हरकत नाही. यानंतर तुम्हाला 2 विड्याची पानं ठेवायची आहे देवघरामध्ये. त्यावरती थोड्याशा अखंड अक्षता ज्या आहेत तर त्या ठेवा. थोडस हळदी कुंकू अर्पण करा आणि यावरती गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करा. गणपती बाप्पांना सुगंधी अत्तर लावा, गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावा. कारण की गणपती बाप्पाच असे आहेत की पुरुष देवतेमध्ये गणपती बाप्पांना
कुंकू जे आहे तर ते लावलं जातं। तर हळदी कुंकू तुम्हाला मनोभावे अर्पण करायचं आहे, पिवळं चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे, आपल्याला छानशी गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे। यानंतर लाल जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि मेन म्हणजे दुर्वा देखील आपल्याला 21 दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे। यानंतर गणपती बाप्पांना बुंदीचे लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य जो आहे तर तो देखील अर्पण करायचा आहे, किंवा मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही ठेवला तरी देखील चालणार आहे। यानंतर मनोभावे आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे। यानंतर हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे। आता आपल्याला हा उपाय जो आहे तर तो मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे। आपल्या सोयीनुसार दिवसभरामध्ये जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल, वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपण हा उपाय करू शकता। आई हा उपाय करू शकते, वडील हा उपाय करू शकता, किंवा मग तुमची मुलगी जर मोठी असेल तर ते सुद्धा स्वतः हा उपाय करू शकत असतील तर त्यांनी स्वतः हा उपाय केला तरी देखील चालणार आहे। आपल्या प्रगतीसाठी हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करू शकता। आता हा जो उपाय आहे तर मुली जरी लहान असेल तर आपण करू शकतो का, तर एकापेक्षा जास्त मुलांसाठी करू शकतो। मुलं मोठी असेल, नोकरी करणारी असेल, अगदी लग्न झालेली जी मुलं आहेत तर त्या मुलासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो। लहान मुलं जी आहेत तर ती काय करतात बघा, बऱ्याच वेळा हट्टीपणा करतात, चिडचिडपणा करतात, घरामध्ये किरकिर करतात, कधी कधी त्यांना नजर दोष निर्माण होतो। शाळेत जाणारी मुलं आहेत तर त्यांना वाचलेलं लक्षामध्ये राहत नाही, त्यांची स्मरणशक्ती कुठेतरी कमजोर पडते, खूप अभ्यास करतात परंतु परीक्षेमध्ये त्यांना म्हणावे तसे मार्क्स मिळत नाही, किंवा परीक्षेच्या वेळी त्यांनी केलेला अभ्यास जो आहे तर तो आठवत नाहीये, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाहीये। बऱ्याच वेळेला मुलांचं तोंड देखलं कौतुक केलं जातं आणि जे लोक कौतुक करतात ना तर त्यांच्या मनामध्ये मात्र मुलांबद्दल वाईट भावना असते आणि यामुळे काय होतं तर मुलांना नजर बाधा जी आहे, नजर दोष जे आहे ना आपण म्हणतो तर ते लागत असतात। मुले सतत आजारी पडतात, किंवा आपली मुलं वाईट गोष्टीच्या आहारी गेलेली असतील, व्यसनाच्या नादी लागलेली असतील, नोकरी असेल तर नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाहीये, प्रमोशन मिळत नाही, किंवा नोकरी शोधत आहे परंतु मनासारखा जॉब त्यांना मिळत नाहीये। अशा आपल्या मुलांबद्दलची जी काही समस्या असेल, अडचण असेल तरी देखील तुम्ही हा जो उपाय आहे ना तर तो मनापासून नक्कीच करू शकता। आता मंदिरामध्ये जाताना आपल्याला सोबत काय काय घ्यायचं आहे बघा, एक लाल रंगाचं कापड, एक नवीन नारळ जो आहे तर तो घ्यायचा आहे, नवीनच नारळ आपल्याला लागणार आहे। नारळ सोललेला घ्यायचा नाहीये, शेंडी असलेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे। कधीही कुठल्याही गोष्टीसाठी वापरलेला नारळ जो आहे तर तो घ्यायचा नाही, नवीनच नारळ उपायांसाठी घ्यायचा असतो बघा। एक स्वच्छ कोरा आपल्याला लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे, 21 दुर्वांची जोडी घ्यायची आहे, गुळ खोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य घ्यायचा आहे, जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे लाल, आणि आपल्याला तुपाचा दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे। हळदी कुंकू अक्षदा अखंड आपल्याला हे देखील घ्यायचं आहे, कारण की गणपती बाप्पांना अखंड अक्षदा देखील खूप प्रिय आहे। हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम जी गणपती बाप्पांच्या मंदिराची पायरी असते, चौकट असते, तर तिथे आपल्याला उजव्या हाताने नमस्कार करायचा आहे। यानंतर आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे। नंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नमस्कार करायचा। दिवा आपण जो आहे तर हा दिवा तुम्ही कणकेचा बनवला तरी देखील चालणार आहे, किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपला रोजचा मातीचा दिवा किंवा कुठल्या धातूचा लावला तरी देखील चालणार आहे। तिथे गेल्यावरती तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। मंदिरात गेल्यानंतर दिवा मात्र जमिनीवरती ठेवू नका, दिव्याला थोडस फुलांचं किंवा अक्षदांचं आसन द्या। दिवा ठेवत असताना दिव्याची वात जी आहे तर ती आपल्याला शक्यतो करून पूर्व उत्तर दिशेला करायची आहे। दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याला मनोभावे हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, नमस्कार करायचा, आणि यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध जो आहे तर तो लावायचा आहे। 21 दुर्वांची जोडी, लाल जास्वंदीचं फूल, आपण सोबत मोदकाचा नैवेद्य नेलेला असेल, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तर तो नेलेला असेल तर तो आपल्याला तिथे गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे। यासोबतच जी काय फळं आपण सोबत नेलेली आहे, जसं की केळी असेल, आंबा असेल, डाळिंब असेल तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं। यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना
आहे तर ती व्यक्त करायची आहे आणि ज्या इच्छेसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ना तर ती इच्छा गणपती बाप्पांना आपल्याला मनोमन अगदी तळमळीने कळकळीने सांगायची आहे की माझ्या मुलांच्या जीवनामध्ये जी काही समस्या आहे तर ती बाप्पा नक्कीच लवकरात लवकर दूर करा। माझ्या मुलांना परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळू दे, त्यांची शिक्षणामध्ये चांगली प्रगती होऊ दे, आपली घरातील जी काही एखादी समस्या असेल, आर्थिक समस्या असेल, पैशाविषयीची समस्या असेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद असेल किंवा घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पडत असेल तरी देखील त्या समस्येसाठी तुम्ही हा उपाय जो आहे ना तर तो करू शकता। जी आपली समस्या आहे तर ती बाप्पांना आपल्याला मनोभावे सांगायची आहे। आपल्याला काय करायचं आहे, यानंतर जो आपण नारळ सोबत घेतलेला आहे ना तर ते लाल कापड आपल्याला घ्यायचं आहे, त्या कापडावरती हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे। नारळाला देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचा आणि आपल्या हातामध्ये दोन्ही हातामध्ये बरं का घ्यायचा आहे आणि आपण बाप्पा आपली जी काय समस्या असेल एकच इच्छा आपल्याला मनामध्ये ठेवायची आहे शक्यतो करून आणि ती बाप्पांना समस्या आपली सांगायची आहे, अडचण सांगायची आहे, नंतर ती दूर व्हावी म्हणून आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। शक्य असेल तर आपल्याला 16 वेळा 21 वेळा किंवा 11 वेळा किमान 5 वेळा गणपती अथर्व शीर्षम तिथे बसून पठण करायचं आहे। ज्यांना तिथे बसून पठण करणं शक्य नसेल त्यांनी घरी देखील करू शकता। ज्यांना वाचता लिहिता येत नसेल त्यांनी मग मोबाईल वरती लावा आणि श्रवण केलं तरी देखील चालणार आहे। त्याचप्रमाणे एक वेळा संकटनाशन स्तोत्र जे आहे तर ते देखील म्हणायचं आहे। ओम ग गणपतये नम या मंत्राचा किमान 108 किंवा 21 वेळा आपल्याला जप करायचा आहे। यानंतर आपल्याला हा जो नारळ आहे तर त्या लाल कापडासहित गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवून द्यायचा आहे, म्हणजेच ते आपल्याला अर्पण करायचं आहे त्या लाल कापडावरती चरणाजवळ तुम्ही ठेवून द्यायचं आहे। आता मुलांची अगदी प्रवेश प्रक्रिया जर होत नसेल तरी सुद्धा आपण असा हा जो नारळ आहे तर तो बाप्पांच्या चरणाशी या दिवशी अर्पण केला तर गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी अडथळे आहेत समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होत असतात। कारण गणपती बाप्पा जे आहेत तर ते बुद्धी देवता आहेत, आपल्या मुलांना बुद्धी देण्याचं काम जे आहे तर ते भगवान श्री गणेश करत असतात आणि आपल्या मुलांची बुद्धिमत्ता जी आहे तर ती तल्लख होण्यासाठी त्यांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी यासाठी सुद्धा आपण हा जो उपाय आहे तर तो संकष्टी चतुर्थीला नक्कीच करू शकता। आता एकापेक्षा जास्त मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा असेल तर आपल्याला मुलांसाठी 2 मुलांसाठी 3 मुलांसाठी उपाय करायचा असेल तर तुम्हाला 2 वेगवेगळी लाल कापड जे आहे तर ती घ्यायची आहे, 2 नारळ वेगवेगळी जी आहे तर ती देखील घ्यायची आहे। पहिला उपाय करून घ्यायचा एका मुलासाठी, परत आपल्याला ते नारळ तिथे अर्पण करायचं, परत दुसऱ्या मुलांचं नाव घ्यायचं आणि त्या मुलांसाठी आपल्याला दुसरा नारळ लाल कापड जे आहे तर ते हातामध्ये घ्यायचं आणि सांगितल्याप्रमाणे त्याच पद्धतीने फक्त तुम्हाला तुमच्या मुलांचं साहित्य जे आहे ना नारळ सामान जे आहे तर ते तुम्हाला वेगवेगळं घ्यायचं आहे आणि वेगवेगळं अर्पण करायचं आहे। तुम्ही मुलांचं नाव देखील गणपती बाप्पांना सांगायचं आहे की माझ्या या मुलांच्या जीवनामध्ये ही समस्या आहे तर ती दूर करा असं तुम्हाला बोलायचं आहे तुमच्या भाषेमध्ये बरं का। आपण एकापेक्षा जास्त मुलं असतील तरी देखील हा जो उपाय आहे ना तर तो नक्कीच करू शकता। तर अशा पद्धतीने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय प्रत्येक आईने किंवा वडिलांनी हा उपाय जो आहे तर तो आपल्या आर्थिक समस्या असेल किंवा ज्या काही जीवनामध्ये अडचणी असतात, आता जीवन म्हटल्यानंतर सुख दुःखाप्रमाणे आपल्याला अडचणी ज्या आहेत तर त्या नक्कीच येत असतात। आता कोण सुखी आहे मला सांगा, सर्वांना जीवनामध्ये स्ट्रगल आहे, अडचणी आहे, समस्या आहेत, प्रत्येकांना जीवनामध्ये अडीअडचणीचा सामना जो आहे तर तो करावाच लागत असतो। परंतु आपण जर अशा काही ठराविक तिथीला उपाय जर केले ना तर खरोखर घरामध्ये त्या उपायाने सेवेने फरक जो आहे तर तो पडत असतो। तर अशाच पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। ज्यांना आर्थिक समस्या आहे, ज्यांच्या घरामध्ये पैसे येत नाहीये त्यांनी सुद्धा हा उपाय करू शकता, काहीच अडचण नाही। फक्त उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि आपण किती भक्तिभावाने मनापासून उपाय करतो ना हे देखील गरजेचं असतं। देवांवरती आपली किती
किती श्रद्धा आहे, सोबतच आपल्याला कष्ट आणि कर्म देखील चांगली करणं गरजेचंच आहे. तेव्हाच कुठं भगवंत आपल्यावरती प्रसन्न होत असतो आणि आपल्याला चांगल्या सेवेचं फळ जे आहे तर भगवंत नक्कीच देत असतो. काहींना वेळ लागतो, काहींना लवकरात लवकर मिळत असतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला नारळ जो आहे तर तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.